पावले विस्तार, फळी पुष्पी भार ओल्हावले. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. मुळीची या बीजे दाखविली गोडी, लवकरची जोडी झाली याची. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ, गोडी ते रसाळ अंतरेल. तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्चन. हे न घडता मती होईल मंदा, न घडता मती होईल मंगा. हे न घडता मती होईल मंदा. न घडता मती होईल मंगा. श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, श्री गुरु विठ्ठल भावे वंदा. श्री गुरु दाखविती निज परमानंदा, निज परमानंदा. दाखविती निज परमानंदा. निज परमानंदा. श्री गुरु विठ्ठल भावे वंदा, श्री गुरु विठ्ठल भावे वंदा. भावे वंदा, श्री गुरु विठ्ठल. श्री गुरु ध्यान, श्री गुरु अर्जुन. हे न घडता मते होईल मंदा, श्री गुरु विठ्ठल भावे वंदा. दाखविते निज परमानंदा, जयांचे केलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदो श्री चरण. श्री गुरूंचे ते नमस्कारो आता. हरिनाम वेली पावले विस्तार, फळी पुष्पी भार ओल्हावले. तेथे माझ्या मना होय पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. अनंत कोटी ब्रह्मांड नायक भक्त वत्सल भगवान प्रभू पांडुरंगाचे अत्यंत लाडके भक्त, महान भगवत भक्त श्रीमंत जगद्गुरु तुकाराम महाराज यांचा उपदेश पर प्रकरणातला 4 चरणाचा अभंग आजच्या या सेवेसाठी निवडलाय. तुकोबार यांनी या अभंगामधून आपल्या मनाला उपदेश केलाय. मनाला उपदेश करत असताना तुकाराम महाराज साधना अवस्थेमध्ये रत आहेत. याचं सगळं वर्णन या अभंगामध्ये महाराजांनी केलंय. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 विठाला. सद्गुरु श्री दादा महाराज आणि सद्गुरु श्री विश्वनाथ महाराज यांच्या परम कृपेने चालू असणारा हा नाम महोत्सव, यावर्षी सद्गुरु श्री विश्वनाथ महाराजांची 107वी पुण्यतिथी आहे. आणि या पुण्यतिथीच्या निमित्ताने सर्व आपण गुरुभक्त परिवार मिळून महाराजांच्या प्रती, महाराजांच्या नेतृत्वामध्ये काहीतरी कृतज्ञता व्यक्त करावी म्हणून हा गुरु स्मरणाच्या निमित्त असणारा महोत्सव आपण दरवर्षी साजरा करतो. सद्गुरूंच्या प्रती आपण कितीही कृतज्ञता व्यक्त केली तरी सुद्धा आपण त्याच्यामधून उतराई होऊ शकत नाही. कारण सद्गुरू कोण आहेत? तर सद्गुरू आपल्याला सगळं प्रदान करणारे आहेत. ते आहेत म्हणून आपण आहोत. त्यांनी जर ठरवलं की या साधकावर कृपा करायची तर कृपा होते.
नाही म्हणलं तर होत नाही. मुळात सद्गुरू एवढे कृपाळू आहेत की ते कोणावरही कृपा करतात. फक्त थोडंसं जवळ यावं लागतं. या न्यायाने आपण सगळी जण मिळून हा उत्सव सद्गुरू श्री दादा महाराजांच्या, सद्गुरू श्री विश्वनाथ महाराजांच्या चरणी अर्पण आपल्या सेवेच्या माध्यमातून करत असतो. या उपक्रमाचं वैशिष्ट्य म्हणजे असं की ही जी आपली परंपरा आहे ती परंपरा नाथ संप्रदायाची परंपरा आहे आणि ही ज्ञानोबारायांची परंपरा आहे असं आम्ही म्हणतो. आपल्या परंपरेचं जर काही वैशिष्ट्य असेल तर ज्ञानेश्वरी हे आपल्या परंपरेचं वैशिष्ट्य. काय दिलं आपल्याला आपल्या सद्गुरूंनी? काय नाही, ज्ञानेश्वरीचा प्रसाद दिला. त्याच्यामुळे वारकरी संप्रदायाची डोलाने प्रचार प्रसार करणारी अशी परंपरा असल्यामुळे वारकरी संप्रदायिक म्हणून आम्हाला सगळ्यांना या परंपरेचा अत्यंत अभिमान आहे. विठ्ठला 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 विठ्ठला. असा या गोड उत्सवामध्ये माझ्यासारख्या पामराला सेवा मिळणं हा खरोखर महाराज योग होता. ही जी सेवा नियोजित होती ती तीर्थरूप आमच्या गुरुवरेशी दादांची होती, तीर्थरूप दादांची. पण त्यांच्या काही प्रकृतीमुळं त्यांना येणं झालं नाही म्हणून पामराकडे सद्गुरूंनी आदेश दिला की तू जा आणि ही सेवा करून ये. आणि योगायोग असा की या सेवेला येण्याचा योग माझ्या परमकृपेने माझ्याकडे आला. गेलं दिवस म्हणजे 12 वाजेपासून साधारण मी या सगळ्या प्रांगणामध्ये फिरतोय. एक वेगळंच चैतन्य आहे. माझा आजच्या दिवसभराचा, सगळ्यांचा तुमचा अनुभव असेल पण माझा अर्ध्या दिवसातला अनुभव असा आहे की आजही सद्गुरू श्री दादा महाराज या ठिकाणी निवास करतात. आजही सद्गुरू श्री विश्वनाथ महाराजांचा निवास या ठिकाणी आहे आणि या दोघांच्या प्रतिनिधित्व म्हणून आदरणीय महाराजांचं या ठिकाणी निवासस्थान आहे. त्यांच्यामुळे या जागेला एक वेगळं चैतन्य प्राप्त झालंय आणि त्यांच्याच कृपेने या जागेमध्ये एक वेगळं प्रसन्नता आपल्याला जाणवते. त्याची अनुभूती आपण सगळेजण घेणारी आहोत. मी तर पहिल्यांदाच या जागेमध्ये आलोय. आपण सर्व जाणकार आहात. सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांच्या चरणी एकदा विनम्र भावाने प्रार्थना करतो, नमस्कार करतो. या सभा मंडपामध्ये माझ्या सन्मुख आदरणीय श्री महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या चरणी नमस्कार करतो, महाराजांच्या चरणी नमस्कार करतो, आईसाहेबांच्या चरणी नमस्कार करतो. समोर महाराज बसलेले आहेत, समोर भगवान पांडुरंग परमात्मा आहे. सगळ्यांच्या चरणी विनम्र भावाने एकदा नमस्कार करतो. साथीला सगळे जे आपल्या आहेत वास्कर फडावरचे, लगेच तुमच्या ह्याच्यावरून कळालं, मोठी परंपरा यांची आहे. त्या परंपरेच्या चरणी एकदा विनम्र भावाने वंदन करतो आणि सेवेला सुरुवात करतो. विठ्ठला 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 विठ्ठली कवरला हरी विठ्ठल श्री ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम सद्गुरु दादा सद्गुरु विश्वनाथ जगद्गुरु तुकाराम महाराजांनी या अभंगामधून आपल्या मनाला काहीतरी उपदेश केलाय बरं का. तुकोबारायांचा एकूण आपण जर गाथा पाहिला तर तो सबंध गाथा जो आहे, सबंध गाथा जो आहे तो गाथा जगाच्या कल्याणासाठी निर्माण झालाय. मुळात संत या जगतामध्ये अवताराला येतात. ते अवताराला येत असताना प्रपंच वाढवण्यासाठी, आपला स्वतःचा संसार वाढवण्यासाठी, आपलं स्वतःचं काहीतरी ऐहिक कल्याण व्हावं यासाठी म्हणून संत अवताराला येत नाही. संतांचा अवतार जो आहे तो तुमच्या आमच्यासाठी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराजांची गाथा असेल, भगवान श्री ज्ञानेश्वर महाराजांची ज्ञानेश्वरी असेल, शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराजांचा गाथा भावार्थ रामायण भागवत असेल, संत श्रेष्ठ चोखामेळा महाराजांची गाथा असेल, हे सगळं प्रकट होण्याच्या मागे जगाच्या कल्याणाची भूमिका त्यांच्या अंतःकरणामध्ये होती आणि याचमुळे हे वाङ्मय प्रकट होत असतं. संत ज्या वेळेला साधना करतात आणि साधना करता करता संत ज्या वेळेला एखाद्याला उपदेश करतात, तो उपदेश करताना सुद्धा जगाच्या कल्याणाची भूमिका त्यांच्या अंतःकरणामध्ये असते. विठ्ठला 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 जगत कल्याणार्थ सगळं वाङ्मय प्रकट झालंय संतांचं. त्यामुळे जे जे काही बोललं तयाचे बेसाट हे शब्द सुखे म्हणो येती वेद. ज्ञानोबारायांनी सांगितलंय संतांनी आम्हाला एखादी शिवी जरी दिली, सहज जाता जाता संतांनी आम्हाला शिवी द्यावी, ती शिवी सुद्धा कशी आहे? तयाचे बिसाठे शब्द सुखे म्हणो येती वेद. वेद तुल्य ते शब्द आहेत. संतांनी आमच्याकडे रागाने पाहिलं तरी त्यात माणसाचं कल्याण आहे. म्हणून संतांचं एकूण वाङ्मय, एकूण चरित्र आपण पाहिलं तर जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या विभूती, जगाच्या कल्याण संतांच्या
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविते परोपकारे. संतांचा अवतारच मुळात जगाच्या कल्याणासाठी संतांचा अवतार आहे. त्याच्यामुळं जे जे काही बोललेलं आहे, जे जे काही सांगितलेलं आहे ते सगळं उपदेश रूपच आहे. संतांनी आपली एखादी अनुभूती प्रकट केली असेल तर ती अनुभूती सुद्धा उपदेशच आहे. संतांनी जाता जाता एखाद्याला शिवी दिली असेल तो सुद्धा उपदेश आहे. संत या ठिकाणाहून गेले असतील तो सुद्धा संतांच्या अनुकरणातून केलेला उपदेशच आहे असं मी मानतो. सगळा संप्रदाय आपला मानतो. त्याच्यामुळे एकूण जर ज्ञानोबारायांच्या तुकोबारायांच्या उपदेशपर प्रकरणाचा आपण जर विचार केला, एकूण उपदेशपर प्रकरणातले अभंग संतांचे जे आहेत त्याच्यामध्ये 2-3 प्रकार आपल्याला करता येतात बरं का. संत उपदेश करत असताना संत जनाला उपदेश करतात 1, संत उपदेश करत असताना जनाला उपदेश करतात 2, आणि संत उपदेश करत असताना आपल्या मनाला उपदेश करतात 3. विठाला 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 विठाला. संतांनी जनाला म्हणजे आपल्यासारख्यांना उपदेश केला. सद्गुरुश्री दादा महाराजांचा या ठिकाणी अवतार झाला, विश्वनाथ महाराजांचा या ठिकाणी अवतार झाला. कशासाठी झाला? मगाशीच मी सांगितलं, तुमच्या आमच्यासाठी झाला. तुम्ही आम्ही नीट टाळ्यावर यावे म्हणून संतांचा अवतार होतो. संत त्यांच्या अभंगामधून उपदेश करताना आपल्या सगळ्यांचं कल्याण व्हावं. किती कल्याण व्हावं, किती कल्याण व्हावं. अहो, संतांनी आपल्या कल्याणाची एवढी जबाबदारी घेतलेली आहे, एवढी जबाबदारी घेतली की आपण एकदा आलो नाही की संत दुसऱ्यांदा आपल्याला ओढत आणतात. एकदा उत्सवाला सद्गुरूंच्या आलो नाही, तुमच्या सगळ्यांची अनुभूती असेल की दुसऱ्या वेळेला आपल्या मनात नसतं तरी सद्गुरू आपल्याला आणतात. कारण का? कल्याणाची भूमिका त्यांच्या अंतःकरणामध्ये, कल्याणाची भूमिका असल्यामुळं संत जनाला उपदेश करतात. सगळ्या जगाचं भलं व्हावं, सगळं जगत उद्धरून जावं. मग ते सांसारिक असेल, प्रापंचिक असेल, पारमार्थिक असेल, या सगळ्या दृष्टिकोनातून आपल्या साधकाच्या बद्दल प्रगती व्हावी हीच इच्छा संतांच्या अंतःकरणामध्ये असते. म्हणून पहिलं, संत उपदेश करताना जगाला उपदेश करतात, म्हणजे आपल्या सगळ्यांना उपदेश करतात. असे कोणते अभंग संतांचे आहेत? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत, कराल तेही त सत्य करा. तुकोबाराय म्हणाले, ऐकाजी तुम्ही भक्त भागवत. काय ऐका? विष्णुमय जग, वैष्णवांचा धर्म. हा जे जगत जे तुम्ही पाहताय ते सगळं जगत विष्णुमय आहे. या जगतामधल्या प्रत्येक ठिकाणी भगवान विष्णूंचा म्हणजे परमात्म्याचा अंश आहे हे तुम्ही जाणा. संतांनी जनाला केलेला उपदेश आहे, सगळ्यांना मिळून एकत्रितपणे सगळ्यांना उपदेश संतांनी केला. पहिला प्रकार आपण पाहिला, संतांनी जनाला उपदेश केला. 1, संत उपदेश करत असताना संत आपल्या देहाला पण उपदेश करतात. म्हणजे परमार्थ करत असताना जर देहाची अडचण येत असेल, कुठे देह आपल्याला प्रतिबंध करत असेल तर संत त्याच ठिकाणी घेई घेई माझे वाचे, माझे वाचे, 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 घेई घेई माझे वाचे. बोला माझे वाचे, घेई घेई
माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख, पहा विठोबाचे मुख. आपण पहिला प्रकार पाहिला, जागे ना तुम्ही. पहिला प्रकार आपण पाहिला, संतांनी कोणाला उपदेश केला? देह. संतांनी कोणाला सगळ्यात आधी उपदेश केला? जनाला उपदेश. बोलत चला थोडस, मला मी शिक्षकी पेशाचा असल्यामुळे समोरून थोडासा फीडबॅक घ्यायची मला सवय. कुणाला उपदेश केला संतांनी? जनाला उपदेश केला. दुसरा आपण पाहिला, संत आपल्या देहाला सुद्धा उपदेश करतात. परमार्थ करत असताना जर देह आडवा येत असेल तर शरीराला सुद्धा तुकोबारायांनी या अभंगामध्ये एकेका अवयवांना उपदेश केला. डोळे तुम्ही घ्या रे सुख. काय सुख घ्या? पहा विठोबाचे मुख, पहा संसाराचे मुख. नाही, संत उपदेश करत असताना विठोबाचं मुख पहा, ऐकताना भगवंताची कथा ऐक. संतांनी उपदेश करताना हाच उपदेश केला. माझा सांगायचा मुद्दा असा आहे की जेव्हा परमार्थामध्ये आपला देह सुद्धा आडवा येतो त्यावेळेला देहाला परमार्थाचा उपदेश करणारे संत एकीकडं आणि प्रपंच परमार्थामध्ये आपला देह आडवा आल्यानंतर देहाच्या लांगुल चालन करणारा आपला देह एकीकडे. आपण काय करतो, साधना करत असताना, ध्यान करत असताना वाटलं की फोन पाहावा, आपण लगेच फोन पाहतो कोणाचे मेसेज आलेत व्हॉट्सअपला. बरोबर ना? आपला स्वभाव असा आहे की आपण ध्यान करत असताना, ज्ञानेश्वरीचं पारायण करत असताना सुद्धा एवढी त्या आपल्याला भ्रमण यंत्राची सवय लागली आहे की सारखं सारखं आपण पाहतो कोणाचा मेसेज आलाय का. सारखं सारखं आपण पाहतो. इकडचं नाही तिकडचं सांगतो मी, इकडं सगळी साधक मंडळी आहेत. सांगायचा मुद्दा असा की देहाचं लाड करणारे आपण एकीकडे, आणि संतांचं मात्र असं आहे की संत देह जर आडवा आला तर देहाला आडवा केल्याशिवाय राहत नाहीत. विठ्ठला 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 विठ्ठला. म्हणून उपदेश करत असताना सगळ्यात पहिल्यांदा आपण पाहिलं, संत कोणाला उपदेश करतात? सगळ्यांना. उत्तर देत झाला. संत कोणाला उपदेश करतात? जनाला. इकडे महिला मंडळी पण बोलले तर चालतील. कोणाला उपदेश करतात? आवाज नाही आला. कोणाला उपदेश करतात? हा, जनाला. कोणाला उपदेश करतात? एक झालं. संत दुसरा उपदेश कोणाला करतात? देहाला उपदेश करतात. परमार्थामध्ये जर देह आडवा आला तर देहाला सुद्धा संतांनी उपदेश केला. आणि तिसरी गोष्ट अशी आहे की संत ज्या वेळेला परमार्थ करतात, संत ज्या वेळेला एकांत चित्तामध्ये असतात, त्यावेळेला जर मन आडवं आलं तर मनाला सुद्धा संतांनी उपदेश केला. अभंगाचं दुसरं चरण. पक्षी राजा तेथे माझ्या मना होय पक्षी राजा होई तेथे माझ्या मना होय पक्षी मन होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची. या संत ज्या वेळेला साधनेला बसतात, साधनेला बसल्यानंतर जर मन जर ठिकाणावर नसेल, संतांचं मुळात मन ठिकाणावर आहेच, हे चाललंय आपल्यासाठी, चाललंय आपल्यासाठी. मी विचार करतो महाराज की तुकोबारायांना हा अभंग कुठे स्फुरला असावा. तुकोबारायांचे जे अभंग आहेत, लक्षात घ्या, ऐका, महत्वाची गोष्ट आहे. तुकोबारायांचे जे अभंग आहेत ते अभंग निर्माण होत असताना जगद्गुरु संत श्री तुकाराम महाराज पेन आणि कागद घेऊन लिहायला बसले नव्हते.
आपल्यासारखं आपण काय करतो, आपल्याला लिहिलं स्फुरलं, डायरी घेतो, कागद घेतो, पेन घेतो आणि मग शब्दरचना आपण करतो. संतांच्या शब्दरचनेत तसं नाहीये. जीवनामध्ये आलेले अनुभव आणि त्या अनुभवांची उत्कट प्रतिक्रिया म्हणजे संतांचं वाङ्मय. त्या अनुभवावर उत्कट संत बोललेत. जीवनामध्ये एखादी घटना घडली आणि ती घटना घडल्यानंतर मग संत त्याच्यावर बोलले किंवा संत अलगद बोलून गेले आणि मग शब्दरचना झाली. कारण संत कसेत, ते साम्राज्य चक्रवर्ती आहेत. आपण ज्ञानोबाऱ्यांना काय म्हणतो, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती आहेत ज्ञानोबा. अहो, ज्ञानोबाऱ्यांसारखी सामान्य गोष्ट नाहीये. ज्ञानोबाऱ्यांनी एखाद्याकडे पाहावं आणि त्याचं कल्याण व्हावं एवढी क्षमता आहे ज्ञानोबाऱ्यांची. प्रमाणांचा विचार आपण पुढे करूयात. पण संतांच्या बाबतीमध्ये वाङ्मय तयार होत असताना त्याच्या मागे त्यांच्या जीवनामधली एखादी घटना आहे. मी विचार करतो की तुकोबाऱ्यांनी या अभंगामध्ये मनाला उपदेश केला. कोणाला उपदेश केला? मनाला उपदेश तुकोबाऱ्यांनी या अभंगामध्ये केला. मनाला उपदेश ज्यावेळेला तुकोबाराय करतील त्यावेळेला तुकोबाराय कुठं असतील? माझ्या अल्पमतीने मी जेव्हा विचार केला, तुकोबाराय देहूला राहायचे. देहूला तुकोबारायांचं वास्तव्य होतं. तुकोबारायांचं एकच काम, दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे पोवाडे. एकच छंद आहे, दिनरजनी हाची धंदा. एक धंदा काय? गोविंदाचे पवाडे. रोज तुकोबारायांनी रोज भजन करावं. किती तास भजन करावं? अहिर्निश भजन करावं. रात्री संध्याकाळी, रात्रंदिवस आम्हा युद्धाचा प्रसंग. कोणता युद्धाचं? ते पारमार्थिक युद्ध आहे. पारमार्थिक युद्ध आहे. रोज 24 तास तुकोबारायांनी भगवंताचं नामस्मरण करावं. आणि ते नामस्मरण करत असताना तुकोबारायांनी आपली साधना स्थळी निवडली होती. तुकोबाराय हा अभंग ज्या वेळेला लिहिला तेव्हा कुठं असतील? कुठं असतील? मी विचार करतो, सकाळी तुकोबाराय 9 वाजता आपल्या घरातून बाहेर पडली असतील. विणा घेतला असेल, विणा घेऊन आपल्या हातामध्ये चिपळी घेतली असेल आणि रामकृष्ण हरी म्हणत म्हणत कुठेतरी भामचंद्र डोंगरावर तुकोबाराय गेले असतील. देहूच्या जवळ भामचंद्र डोंगर आहे. आपण देहूला गेल्यानंतर ही स्थळ अवश्य पाहिली पाहिजे. देहूला गेल्यानंतर तिथं हात जोडले, तिथं आपले हात टेकले आणि चालले घरी, असं नाही केलं पाहिजे. तुकोबारायांची साधना स्थळी 3 डोंगर आहेत. एक भंडारा डोंगर आहे, दुसरा भामचंद्र डोंगर आहे आणि तिसरा घोराडेश्वर डोंगर आहे. काय व्हायचं, सकाळी 9:30 वाजता तुकोबाराय बाहेर पडले, विठ्ठल विठ्ठल नामस्मरण करत, रामकृष्ण हरी चिंतन करत तुकोबाराय बाहेर पडायचे. आणि बाहेर पडल्यानंतर तुकोबाराय रस्ता फुटेल तिकडे जायचे. 3 डोंगरांकडे. देहूला असा रस्ता आहे, चौक आहे की त्या चौकातून 3 डोंगरांकडे जाता येतं. नामस्मरण करत करत कुठल्या तरी एका डोंगरावर जाऊन बसायचं एखाद्या झाडाखाली आणि शांतपणे दिवसभर नामचिंतन करायचं. तुकोबारायांचा रोजचा हा धंदा होता. तुमच्या आमच्यासारखा धंदा नव्हता. आपण वेगळ्या दृष्टीने विचार करतो, पण तुकोबारायांनी दिनरजनी हाची धंदा काय? गोविंदाचे पवाडे. गोविंदाचे पवाडे, भगवंताचं नामस्मरण करणं हाच तुकोबारायांचा माझा धंदा आहे. तुकोबाराय त्या ठिकाणी गेले असतील, एक झाड पाहिलं असेल आणि झाड पाहिल्यानंतर तुकोबाराय त्या ठिकाणी बसले असतील आणि बसल्यानंतर झाड, वेली, पशु पक्षी पाहिले आणि त्यांच्याकडे पाहून तुकोबाराय म्हणले असतील, तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांचं एकूण अभंग गाथा तुम्ही पहा. एकूण अभंग गाथा आपण जर पाहिला तर त्यात वृक्षवल्ली आम्हा, सोयरे वनचरे, पक्षी ही सुस्वरे, आळविती. कुठलं वर्णन आहे? साधना करत असताना तुकोबारायांच्या आसपास पक्षी जरी आले तरी त्या पक्ष्यांनी विठ्ठल विठ्ठल म्हणावं. तुकोबारायांची ताकद ही. साधना करत असताना त्या झाडांनी सुद्धा भजन करताना डोलावं, हवा नसताना सुद्धा, ही तुकोबारायांची ताकद आहे. म्हणून तुकोबाराय या अभंगाच्या लिहिण्याच्या वेळेस मी म्हणतो की तुकोबाराय भगवंताच्या नामस्मरणामध्ये रत असतील. समोरचे पक्षी तुकोबारायांनी पाहिले असतील आणि म्हटले असेल, अरे तेथे माझ्या मना होई पक्षीराज, साधावया काज तृप्तीची या. तुकोबाराय म्हणाले, हे माझ्या मना ऐक. काय ऐक? तेथे माझ्या मना होई पक्षीराज. पक्षीराज हो, पक्षीराज हो. का हो? साधावया काज तृप्तीची या. तृप्ती साधण्यासाठी. तुझ्या मनाला जर वाटत असेल की माझी तृप्ती व्हावी, मला काहीतरी तृप्त या जगतामधून मुक्त व्हावं वाटत असेल तर काही नाही, पक्षीराज हो. कळालं? तुकोबारायांनी पक्षीराज व्हायला सांगितलं. आता मुळात मनाला पक्षीराज होण्याचा उपदेश केला. मुळात आधी मन का निवडला हा पहिला प्रश्न. तुकोबारायांनी मन का निवडलं? तुकोबारायांनी आपल्या देहाला इथं उपदेश केला नाही. तुकोबारायांनी आपल्या डोळ्याला उपदेश केला नाही. तुकोबारायांनी थेट घाव घातला तो आपल्या मनावर.
आता हे मन मन आता माझ्या समोर बरेच वैद्य मंडळी आहेत, तुम्हाला माहिती असेल की मन किती अवघड आहे. ज्ञानोबांनी त्यांच्या एका ओवीमध्ये सांगितलंय, म्हणोनी अव्यक्तपण मनाचे हेची सार जाणगा दुःखाचे. ज्ञानोबाराय म्हणतात की जगतामध्ये सगळे दुःख, हे सगळे जे दुःख आहेत ते दुःख का होतात, म्हणोनी अव्यक्तपण मनाचे तेची सार जाणगा दुःखाचे. काही नाही म्हणे, दुःख बऱ्याचदा तुम्हाला माहिती असेल, तुम्हाला माझ्यासारखा अनुभव, आम्हाला तर अनुभव नाही पण तुम्हाला अनुभव आहे, आजार हा बऱ्याचदा मानसिक असतो. आजार हा बऱ्याचदा मानसिक असतो. रुग्णाने मनात ठरवलं असतं की मला त्रास झाला आणि मी यातून बाहेर पडणार नाही. म्हणून आपल्या भारतीय मानसशास्त्रामध्ये हे जे सायकोलॉजी आपण जे काही म्हणतो तिचा इतिहास 150 वर्षापर्यंतचा आहे. पण आपलं जे भारतीय मानसशास्त्र आहे ते योगशास्त्रापासून सुरुवात होतं. बरोबर आहे ना? मी चुकत नसेल तर सांगा. भारतीय योगशास्त्रापासून, योगसूत्रापासून आपलं मानसशास्त्र सुरू होतं. आणि या मनाचं मुळात तुकोबरायांनी आधी का निवडलं असावं, त्यांचाच एक अभंग आहे. मनुराजा एक देह पुरी, मनालाच प्रार्थना का. तुकोबरायांनी सांगितलं, मनुराजा एक देहपुरी असे नांद तू दोघी नारी, पुत्र पौत्र संपन्न भारी तेणे कृपा केली आम्हावरी गा. तुकोबराय म्हणाले, हे जे मन आहे पहा तुम्ही, तुकोबरायांनी आपल्या मनाबद्दल बोलताना किती गोड बोलले. तुकोबराय म्हणाले, मनुराजा एक देहपुरी. या देहपूर नावाचं हे जे गाव आहे, या देहपुरामध्ये मनु नावाचा राजा राहतो. मनु म्हणजे तिकडचा मनू नाही, या देहामध्ये मनु म्हणजे मन नावाचा राजा आहे. तो काय करतो, असे नांद तू दोघी नारी. त्या मनु राजाची 2 लग्न झाली. किती लग्न झाली? त्या मनु राजाची 2 लग्न झाली. ती 2 लग्न म्हणजे कोण, त्याची एक जी नारी आहे, एक जी बायको आहे, तिचं पहिलीचं नाव आहे प्रवृत्ती आणि दुसरीचं नाव आहे निवृत्ती. प्रवृत्ती आणि पहिलीचं नाव काय, प्रवृत्ती. आवाज खाल्ला आला. पहिलीचं नाव काय, दुसरीचं नाव काय. 2 राण्या या मनाच्या आहेत तुकोबाराय सांगतात. पण मनाचं असं आहे की मन निवृत्तीकडे जात नाही, प्रवृत्तीकडे जात. सोकावलंय मन. पुत्र पौत्र संपन्न भारी. हे जे मन आहे, या मनाचे एवढे मुलं आहेत, एवढे पुत्र आहेत की सगळं जग त्याच्यापासून निर्माण झालं. पुत्र पौत्र संपन्न भारी जेणे कृपा केली आम्हावरी गा. आपण जेव्हा लाडाने एखाद्याला बोलतो त्यावेळेला काय म्हणतो, मनुराजा. तुकोबराय म्हणाले, हे जे मन आहे, हे मन मनु नावाचा राजा आहे. या देहामध्ये जर राजा जर कोणी असेल तर मन आहे. या मनाने जर ठरवलं तर सगळं जाऊ शकतं, आणि या मनाने जर थोडा आळस केला तर माणूस कीर्तनामध्ये सुद्धा येऊ शकत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. मन कसं, यासाठी एक फार गोड दृष्टांत आहे की हे मन किती अवघड आहे. मन जर जोपर्यंत साफ होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत आपल्या मनामधली सगळी जळमट निघून जात नाही. आपण मगाशी प्रवचनामध्ये ऐकलं
अज्ञान, आवरण, मल, विक्षेप असा काहीतरी विषय सुरू होता. मनामधले ज्या वेळेला आवरण, विक्षेप आदी दोष जात नाहीत तोपर्यंत या मनामध्ये काहीच स्थापित होऊ शकत नाही. म्हणजे मन हे शरीराला वळण लावायचा पास आहे. मन हे शरीराला वळण लावायचा पास आहे. जसं आपण सगळ्यांनी इथं पास धारण केले तिथं येण्यासाठी, काय ते आयडेंटिटी कार्ड आहे आपलं, त्याच्यापासून आपली ओळख होते. म्हणून या मनाच्या बाबतीमध्ये दृष्टांत असा आहे. एकदा काय झालं, भगवान गौतम बुद्ध एका गावामध्ये प्रवासाला गेले. आता बुद्धांचा सगळ्या गावामध्ये प्रवास होत असत. एका गावामध्ये भगवान गौतम बुद्ध प्रवासाला गेले आणि प्रवासाला गेल्यानंतर रोज त्यांची प्रवचनं त्या ठिकाणी व्हायची. रोजचा सत्संग व्हायचा, सगळे मोठ्या प्रमाणात लोक सत्संगाला यायची. एक दिवस काय झालं महाराज, की एक साधक आला. ऐका, एक साधक आला आणि तो साधक म्हणला, महाराज. भगवान गौतम बुद्ध म्हणले, काय रे बाबा? म्हणले, काही नाही, मला आज ज्ञान तुम्ही द्या. काय द्या? ज्ञान तुम्ही मला द्या. त्यांनी गौतम बुद्धांनी सांगितलं, बाबा ज्ञान असं काही रस्त्यावर पडलेलं नसतं. आला आणि पहिल्या दिवशी ज्ञान द्या असं असतं का? गुरूंकडे गेल्यानंतर आदराने बसावं. गुरूंकडे गेल्यानंतर एकदम शांत बसावं. गुरूंना आपण शांतपणे त्यांचं एकदम हृदगत पाहून त्यांना प्रश्न विचारावा. आल्या लगेच, महाराज मला ज्ञान द्या. जमेल का? जमणार नाही. अहो, एखाद्या सरकारी आपण ऑफिसमध्ये गेलो तर त्याची सुद्धा मनधरणी आपल्याला करावी लागते. गेल्या काम होत नाही. हे तर सद्गुरुनाथ आहेत आपले. म्हणून सद्गुरुनाथांकडे गेल्यानंतर शांत चित्ताने आपण परिप्रश्नेन सेवया, गीतेमध्ये सांगितलंय. आपण काय करावं? सेवया परिप्रश्नेन. आपण परिप्रश्न गुरूंना विचारावं, पण सेवा आधी करावी. सेवा झाल्यानंतर मग मेवा प्राप्त करायचा असेल तर अगोदर सेवा करावी लागेल. तेथ सेवा हा दारवंठा, ज्ञानोबरांनी सांगितलं, सगळ्याच मूळ सेवा आहे. असो, भगवान गौतम बुद्धांनी सांगितलं, बाबा एक काम कर म्हणे. काय काम कर? तू काय कर, तू उद्या ये. त्यांनी सांगितलं, ठीक आहे महाराज, तुम्ही म्हणता, मी उद्या येतो. तो आपल्या घरी गेला, जेवण बिवण केलं, आपलं सगळी प्रपंचातली कामं केली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा आला. पुन्हा आल्या तोच तोरा, महाराज ज्ञान द्या. काय द्या? महाराज काय द्या? ज्ञान द्या. गौतम बुद्धांनी पुन्हा सांगितलं, बाबा तू उद्या ये, आजच्या दिवस तू जरा झाडून घे. थोडासा अपमान वाटला, पण सांगितलंय काहीतरी पाहिजे म्हटल्यानंतर सेवा करावी लागेल. घर झाडून घेतलं. तो ज्या ठिकाणी ज्या कुटीमध्ये होते ती कुटी झाडून घेतली आणि तो माणूस परत गेला. तिसऱ्या दिवशी पुन्हा आला आणि पुन्हा आल्यानंतर तो राणे, महाराज ज्ञान. गौतम बुद्धांनी सांगितलं, एक काम कर, आज तू मला जरा पाणी आणून दे. त्यांनी पाणी आणलं आणि पाणी आणून तो बसला. महाराज ज्ञान, उद्या ये. दुसरा दिवस झाला, तिसऱ्या दिवशी आला. तिसऱ्या दिवशी असंच झालं, पुन्हा परत पाठवलं. असे 21 दिवस सेवा झाली आणि 21 दिवस सेवा झाल्यानंतर 21 दिवस हा गुरु मला काही सांगत नाही म्हणल्यानंतर नाद सोडणार. काय? तो नाद सोडणार. त्याच वेळेला भगवंतांनी सांगितलं, आज मी तुझ्या घरी भिक्षेला येणार. आज मी तुझ्या घरी भिक्षेला येणार आहे, तू तयारी कर. मी थोड्या वेळाने 12 वाजता जेवणाची, ज्या वेळेला भोजनाची माझी वेळ होईल त्यावेळेला मी भिक्षेला येतो, तू घरी जा. भगवंतांनी सांगितल्यानंतर, गौतम बुद्धांनी सांगितल्यानंतर तो माणूस घरी गेला आणि घरी गेल्यानंतर भिक्षेची तयारी करायला लागला. थोडंसं धान्य वगैरे एका टोपलीमध्ये काढलं. भगवान गौतम बुद्ध त्या ठिकाणी गेले. भिक्षाम देही, भिक्षाम देही. जोराने आवाज दिला की भिक्षाम देही, भिक्षाम देही. तो माणूस बाहेर आला. एका टोपल्यामध्ये धान्य घेतलं होतं आणि गौतम बुद्धांनी हातामध्ये एक पिशवी आणली होती. त्याला पडशी म्हणायचे पूर्वी. आता पडशा राहिल्या नाहीत, आता त्या सॅक आल्या. असो, काळाचा महिमा आहे. ती पडशी होती. त्या पडशीमध्ये तो ज्यावेळेला घेऊन धान्य आला त्यावेळेला ती पडशी भगवान गौतम बुद्धांनी पुढं केली आणि सांगितलं, टाक ह्याच्यामध्ये धान्य. काय? याच्यामध्ये धान्य टाक. जशी पडशी पुढे गेली आणि तो माणूस धान्य टाकणार तेवढ्यात त्याने पाहिलं की त्या पडशीमध्ये फार माती होती, मळलेली होती ती पडशी. आणि तो महाराजांना म्हणला, ओ महाराज, अहो महाराज म्हणला, त्या पडशीमध्ये किती घाण आहे, किती मळ आहे आणि त्या मळलेल्या पडशीमध्ये मी धान्य कसं टाकू? धान्य त्या पडशीमध्ये मी कसं टाकू? फार घाण आहे. गौतम बुद्धांनी हसून वर पाहिलं. अरे म्हणले, मळक्या पडशीमध्ये तू धान्य टाकायला तयार नाही आणि तुझ्या मळक्या मनामध्ये मी ज्ञान कसं टाकू? विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून मनुरा
राजा एक देहपुरी, मनाला राजा मानलं. सगळ्यात पहिला तुकोबारायांनी, अहो तुकोबारायांसारख्या माणसाने त्याला राजा म्हणावं, आपण कुठं त्याला गुलाम करून घ्यावं, काही नाही. आपण काय करावं, त्याला अंजारावं, त्याला गोंजारावं, सद्गुरूंच्या चरणाशी आणावं आणि सद्गुरूंच्या चरणाशी आणून त्याला सद्गुरूंना समर्पण करून द्यावं. आपलं डोकं तिथं लावायची गरज नाही. या मनाला एकच औषध आहे, या मनाचा एकच वैद्य आहे, ते म्हणजे सद्गुरुनाथ. या मनाचा एकच वैद्य आहे. या मनाला जर ताळ्यावर आणायचं असेल, ताळ्यावर आणण्यासाठी सद्गुरुनाथांकडे त्याला घेऊन यावं, खालच्या ध्यान मंदिरात बसावं, महाराजांच्या समाधी समोर बसून शांत चित्ताने डोळे लावून बसलं आणि या मनाला सांगायचं, सद्गुरुनाथांना सांगायचं की हे मन तुमचं आहे, हे मन माझं नाहीये, हे मन तुमचं आहे, तुमच्या चरणाशी मी अर्पण करतोय. सद्गुरुनाथ त्याच दिवशी आपला जो केस पेपर आहे तो लिहून घेतल्याशिवाय राहणार नाही. एवढी सद्गुरुनाथांमध्ये शक्ती आहे. म्हणून मन हे काय राजा आहे. तुकोबारायांनी त्याला राजा म्हटलं आणि या अशा राजा असणाऱ्या मनाला तुकोबारायांनी उपदेश केला पक्षीराज होण्याचा. विठ्ठल 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 जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी या अभंगामधून मनाला उपदेश केला. कशाचा उपदेश केला? पक्षीराज होण्याचा. कशाचा उपदेश केला? कशाचा उपदेश केला? तुकोबारायांनी या अभंगामध्ये मनाला उपदेश केला, पक्षीराज होण्याचा उपदेश केला. आता पक्षीराज होण्याचा तुकोबाराय उपदेश करतात. फार मोठी गंमत आहे, फार मोठी गंमत आहे. पक्षाचं एक वैशिष्ट्य आहे, ते वैशिष्ट्य माझ्या नाथ बाबांनी पकडलंय. पक्षी अंगणी उतरते, 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 हो पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते, पक्षी अंगणी उतरते. जे का गुंतो निराहाती, तो निराहाती, जे का गुंतो निराहाती, ते का गुंतो निराहाती. ऐसे असावे संसारे, ऐसे असावे संसारे. ऐसे असावे संसारे. पक्षीराज होण्याचा उपदेश केला. त्याचा उपदेश करण्याचं कारण असं आहे, नाथ बाबांनी पक्षाचं एक वैशिष्ट्य सांगितलं. पक्षी अंगणी उतरती, जे का गुंतोनी राहती, ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाची दोरी. नाथ बाबांनी सांगितलं पक्षाचं वैशिष्ट्य काय. पक्षी ज्या वेळेला धान्य टिपायला खाली येतो, ऐका, धान्य टिपायला ज्या वेळेला पक्षी खाली येतो आणि खाली आल्यानंतर तो या ठिकाणी 2 गुंठ्यांचा प्लॉट घेऊन टाकतो, बरोबर ना? जागे ना तुम्ही? पक्षी खाली येतो आणि खाली आल्यानंतर थेट रजिस्टर ऑफिस मध्ये जातो आणि 2 गुंठ्याचा प्लॉट माझ्या नावावर करा, बरोबर आहे? जागे ना तुम्ही? पक्षी येतो, धान्य टिपतो आणि धान्य टिपल्यानंतर पुन्हा जातो. त्याचं काम झालं, ते काम झाल्या जातं. एकटा मनुष्य प्राणी असा आहे सीताराम महाराज, एकटा मनुष्य प्राणी असा आहे की तो इथं आल्यानंतर हाव 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 सुटतच नाही. त्याची हाव कधीच सुटत नाही, कधीपर्यंत, जोपर्यंत मरत नाही. मरताना सुद्धा नियोजन असतं, सोनं कुठं ठेवावं, पैसा कुठं ठेवावा, कुठं खाली, कुठं काय 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 असतं. मरेपर्यंत पैशाचा विचार करणारा आणि मरेपर्यंत पुढच्या 7 पिढ्यांबद्दलचा विचार करणारा एकमेव प्राणी आहे. कोण? मनुष्य. पहा बरं, तुम्ही विचार आता करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल. पक्षाचा स्वभाव असा आहे की तो येतो, धान्य टिपतो आणि धान्य टिपलं की पुन्हा परत जातो. नाथ महाराज म्हणले ऐसे असावे संसारी, जोवरी प्राचीनाचे दोरी. तसं संसारामध्ये असावं
आणि माझे तुकोबाराय म्हणतात की काय म्हणतात, माझ्या मना पक्षीराज हो. पक्षीराज हो म्हणजे काय, जा प्रपंचामध्ये जा. प्रपंचामध्ये गेल्यानंतर आपलं काम झालं, आपली 8 तासाची वेळ झाली की झाल्यानंतर पुन्हा विठ्ठल विठ्ठल म्हण. मनाला उपदेश करताना सगळ्यात पहिला उपदेश केला की तू पक्षासारखं राहायला शिक. पक्षासारखं राहायला शिक. पक्षी जसा राहतो त्या प्रकारे जर तू राहिला तर तुझं कल्याण होईल. कशासाठी पक्षीराज हो, तृप्तीची या साधावया काज. तृप्तीची या, तृप्ती साधण्यासाठी. तुला जर तृप्ती पाहिजे असेल तर तृप्ती पाहिजे असेल तर तू काय कर, पक्षीराज हो. विठ्ठल विठ्ठल. तुकोबारायांनी पक्षीराज होण्याचा उपदेश तृप्ती साधण्यासाठी केलाय. आता ही तृप्ती नेमकी काय हे पाहायला पाहिजे बरं का. आपण सहज बोलून जातो, जेवून मी तृप्त झालो. काय बोलतो आपण, जेवून मी तृप्त झालो, आता मला परत जेवायची गरज नाही. 4 वाजले की परत आपण स्वयंपाकघरात जातो. बिस्किट सापडतंय का, चिवडा सापडतोय का, आपण काय पाहतो, हळूच पाहतो. तसं आयुर्वेदानुसार 2दाच जेवावं, 10 वाजता आणि संध्याकाळी 7च्या आधी. सगळे वैद्य मंडळी आपण सांगत असतो, पण सामान्य मनुष्याचं असं आहे की 4 वाजले की स्नॅक्स. आजकालच्या भाषेमध्ये काय असतं, स्नॅक्स पाहिजे असतो. 4 वाजले की काहीतरी, आणि तो स्नॅक्स इतका अवघड असतो, त्याच्याच मुळे सगळी पोटं सुटतात पुढे. 4ची भूक फार अवघड, सगळ्यांना अनुभव असेल. 4ची भूक फार अवघड. का सांगतोय मी हे, तृप्त झालो आपण 12 वाजता म्हणतो की मी आता जेवून तृप्त झालो सीताराम महाराज, पण मग 4 वाजता भूक का लागते परत. म्हणजे तृप्ती एवढी सोपी आहे का, तृप्ती एवढी सोपी नाही. तृप्ती अवघड आहे. कशी तृप्ती अवघड आहे थोडं सांगतोच, चला आता सांगतोच. तृप्ती म्हणजे काय, पंचदशी नावाच्या ग्रंथामध्ये, की जो वेदांताचा फार प्रसिद्ध ग्रंथ आहे, विद्यारण्य स्वामी नावाचे एक महास्वामी होऊन गेले. त्या विद्यारण्य स्वामींनी पंचदशी नावाचा एक ग्रंथ लिहिला. वेदांताचा विषय थोडंसं लक्षपूर्वक ऐका, गांभीर्याने ऐका, त्यावेळेला कळेल. दृष्टांताच्या माध्यमातून सांगणार आहे. त्या पंचदशीमध्ये 7 जीवाच्या अवस्था सांगितल्या. एकूण आपण जो जीव म्हणून पाहतो त्या जीवाच्या 7 अवस्था आहेत. त्या 7 अवस्थांच्या मधून जीव जातो असं सांगितलं. नीट ऐका, लक्षपूर्वक ऐका, जागर राहून ऐका बरं का. पहिली अवस्था सांगितली, अज्ञान नावाची अवस्था आहे, ती जीवाची पहिली अवस्था. जीवाला अज्ञान नावाच्या अवस्थेमधून जावं लागतं. 1. पुढची अवस्था सांगितली, जीवाला आवरण नावाच्या अवस्थेमधून जावं लागतं. 2. जीवाला विक्षेप नावाच्या अवस्थेमधून जावं लागतं. 3. जीवाला परोक्ष ज्ञान नावाच्या अवस्थेमधून जावं लागतं. 4. जीवाला अपरोक्ष ज्ञान नावाच्या अवस्थेमधून जावं लागतं. 5. जीवाला मुक्ती या जीवाला तृप्ती या अवस्थेतून जावं लागतं. 6. आणि जीवाला निरांकुशा तृप्ती या अवस्थेमधून जावं लागतं. 7. विठ्ठल विठ्ठल. महाराज छान वाटलं तुम्ही 7 प्रकार सांगितले पण कळलं काहीच नाही. बरोबर ना, छान वाटलं तुम्ही 7 प्रकार सांगितले पण कळलं काहीच नाही. कळेल, ऐका ऐका. काय झालं, कोल्हापूरमध्ये एक गुरुकुल पूर्वीच्या काळी होतं. काय होतं, थोडं बोलत चला. काय होतं, कोल्हापूरमध्ये एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलामध्ये भरपूर चांगल्या प्रकारचं अध्यापन चालायचं. आज कोल्हापूरला आहे म्हणून कोल्हापूर सांगितलं, उद्या बीडला असणार आहे, बीडला सांगणार. कोल्हापूरला एक गुरुकुल होतं. त्या गुरुकुलामध्ये वेदाचं अध्ययन गुरुजी करायचे. महान पंडित शास्त्राचे होते. ते काय करायचे, रोज आपल्या शिष्यांना काहीतरी अध्यापन करायचे. रोज पाठ सांगावा अनुवाद पद्धतीनं, सकाळी रोज गोकुळ मुलांकडनं घ्यावा. रोज असं चाललं होतं. एकदा असं झालं की प्रतिपदा नावाची तिथी आली. प्रतिपदा तिथी म्हणजे हॉलिडे असतो गुरुकुलामध्ये. प्रतिपदा तिथीला शिक्षण नसतं, हॉलिडे असतो, सुट्टी असते. आपण जसं आठवड्याला सुट्टी घेतो तसं महिन्याला प्रतिपदेला सुट्टी होती. म्हणून गुरुजींनी सांगितलं, बाळांनो एक काम करा. काय करा, एक काम करा, शेजारच्या गावामध्ये यात्रा आहे, त्या यात्रेला जा आणि त्या यात्रेला जाऊन तुम्ही एक काम करा, तिथे दिवसभर खेळा, पिया, खा, मजा करा आणि संध्याकाळच्या वेळेला परत या. विद्यार्थ्यांची थोडे भांडणं सुरू झाले. आता नेमकं जाणार कोण, पण गुरुजींनी सांगितलं 10 जण जायचे. गुरुजींनी मोजलं 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 10 जणांची योजना केली. 10च्या 10 जण त्या यात्रेला जायला निघाले. गुरुकुलामधून जात असताना ज्या गुरुमाई होत्या त्या गुरुमाईंनी सांगितलं, म्हणले 10 जण तुमच्या सोबत मी देते. ते 10 जण तुमच्या सोबत देत असताना तुम्ही नीट लक्ष द्या. 10 जण आहात का, कुठे एखादा गळाला का, पाहत चला, पुन्हा पुन्हा पाहत चला.
आईसाहेबांना नमस्कार केला आणि त्या गुरुकुलामधून सगळे विद्यार्थी बाहेर पडले. ऐका, गुरुकुलामधून बाहेर पडले आणि बाहेर पडल्यानंतर त्यांनी पाहिलं की पलीकडच्या गावात जाण्याच्या आधी एक नदी लागतीये. काय लागतीये? नदी लागते. ती नदी पार करून जाण्यासाठी आपल्याला पोहत जावं लागेल. पोहत गेल्याशिवाय आपल्याला दुसरा काही उपाय नाही. पहिला एक जो होता, पहिला म्हणला मी पोहायला पहिल्यांदा उडी टाकतो. एकाने उडी टाकली की दुसऱ्याने टाकली, अशा 10च्या 10 जणांनी त्या नदीमध्ये उड्या टाकल्या. पलीकडच्या तीरावर गेले आणि तीरावर गेल्यानंतर त्यांनी सीताराम महाराज सांगितलं, थांब म्हणे, मी मोजतो 10 जण आहोत का? कारण गुरुमाईंनी सांगितलं होतं एखादा जर बिघडला, एखादा जर आता नसला तर आपण शिव्या खाल्ल्याशिवाय राहणार नाही, म्हणून मी मोजतो. म्हणून मग मोजायला सुरुवात केली. त्यातला एक जरा शहाणा होता. तो शहाणा म्हणला मी मोजतो. त्याने काय केलं बाबा? मी मोजतो म्हणून सांगितलं आणि त्याने मोजायला सुरुवात केली. 1 2 3 4 5 6 7 8 9. तो म्हणला आपण 9च जण आहेत. 10वा कुठे आहेत तुम्हाला माहिती, पण थांबा. 9च जण आहेत ना आपण होतो किती? आवाज येत नाही. होतं किती? आपण 10 जण होतो, पण इथं आहेत 9च. नेमका एक गेला कुठं? आता 10वा कुठे? तिथंच आहे. पण हे काय झालं? 10वा तिथंच आहे हे माहितीये, हे झालं अज्ञान. तसं परमात्मा सर्वत्र आहे हे आपल्याला माहितीये, पण संसारामुळे अज्ञान निर्माण झालं आणि त्या अज्ञानामुळे आपण विसरलो आणि संसाराच्या नादाला लागलो. विठ्ठल आठवलं म्हणून सांगतो. आपण कुठे सूत्र सोडू नका बरं का. आपण या अज्ञान नावाच्या अवस्थेवर आठवलं म्हणून सांगतो. माझ्या जगद्गुरु तुकोबारायांनी एका दृष्टांतामध्ये सांगितलं, ढेकूण असतं. काय असतं? ढेकूण चावलं की फार बरं वाटतं, हो ना? कोणी अनुभव घेतलाय? ढेकूण चावलं रात्री आणि ढेकणाने बरोबर आत डंख मारला, स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. बरोबर आहे ना? चुकतोय मी काही? ढेकूण चावलं की काय होतं? फार त्रास होतो. तुकोबारायांनी सांगितलं काय झालं म्हणे एकदा की एका गावामध्ये एक माणूस, रात्री एक पाहुणा झोपायला आला आणि झोपायला आल्यानंतर त्या पाहुण्याला, त्या गावातला जो काही त्याचा पाहुणा होता, त्या पाहुण्यांनी एक खाट झोपायला दिली. खाट म्हणजे बाज, मराठवाड्यामध्ये तिला बाज म्हणतात, इकडे काय म्हणतात? खाट. अशी लाकडाची बाज किंवा खाट त्याला म्हणतात. ती खाट झोपायला दिली. ती जी खाट होती ना बाबा, त्या खाटेमध्ये होते ढेकणं. त्या खाटेमध्ये काय होते? ढेकणं होते. रात्रभर तो झोपला आणि सकाळी उठल्यानंतर सीताराम महाराज म्हणायला लागला, काय सुंदर मी झोपलो होतो, काय सुंदर मला झोप लागली. कधीच मला आयुष्यामध्ये एवढी झोप लागली नाही, एवढी चांगली झोप मला लागली. शक्य आहे का? ढेकणाच्या बाजीमध्ये एखादा झोपला आणि त्याला झोप लागली, शक्य आहे का? तुकोबाराय म्हणाले, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, 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 ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. मूर्खत्व वचन येऊ पाहे, मूर्खत्व वचन येऊ पाहे, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना. ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे, मूर्खत्व वचना येऊ पाहे.
ढेकणाच्या बाजे सुखाची कल्पना, मूर्खत्व वचना येऊ पाहे. ढेकणाच्या बाजीमध्ये एखादा झोपला, ढेकणाच्या खाटीमध्ये एखादा झोपला आणि त्याला शांत झोप लागली, शक्य नाही. तसं या संसारामध्ये एखादा जन्माला आला आणि परमात्म्याचं चरण सोडून जर तो संसारामध्ये राहिला तर त्याला चांगली झोप काय, चांगलं आयुष्यच मिळू शकत नाही. तुकोबराय म्हणाले. म्हणजे अज्ञान नावाची अवस्था आपण सांगतोय. कुठं चला, परत त्या नदीमध्ये चला. 10 जण होते, 9 जण झाले. 9 जण, 10 जण आहेत पण 9 वाटले. हे काय झालं? अज्ञान. 10 जण वाटले पण आहेत 9. काय झालं? हे काय झालं? तुम्ही उत्तर दिल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. 11 वाजेपर्यंत कीर्तन चालेल, मला बाबांची परवानगी आहे बर का. 10 जण त्या ठिकाणी आहेत पण वाटले 9. याला काय म्हणतात? काय म्हणतात? काय म्हणतात? 10 जण आहेत पण वाटले 9. याला म्हणा अज्ञान. पहिली अवस्था झाली जीवाची, पहिली अवस्था अज्ञान नावाची अवस्था. ते अज्ञान कसाच आहे? परमात्म्याच्या तत्वा संदर्भातला अज्ञान आहे. परमात्मा विश्वामध्ये सगळीकडे परमात्मा भरलेला आहे हे आम्हाला माहितीये, पण आम्हाला अज्ञान आहे. संसाराचं अज्ञान आम्हाला आहे. दुसरं आहे आवरण नावाचा दोष आहे. आवरण नावाची अवस्था आहे. आता हे आवरण 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 काय? वरण नाही बरं, आवरण. तुम्ही म्हणाल वरण, लगेच पंक्तीकडे तुम्ही जाल, नाही. आवरण, आवरण, बरोबर ना? आवरण, वरण नाही, आवरण. आवरण नावाची अवस्था आहे. आता ही आवरण 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 नावाची अवस्था काय पहा तुम्ही. आवरण नावाची अवस्था, त्याचे 10 लोक होते. त्या 10 लोकातल्या एकाने सांगितलं, अरे अरे म्हणे आपण 10 जण होतो पण आता आहेत 9. एक आपल्यामधला कुठेतरी गायब आहे. गायब आहे म्हणल्यानंतर आता आपलं काही खरं नाही. आता आपलं काही खरं नाही. आता आपल्याला गुरु महाराज फार शिक्षा करतील. झालं आवरण. अज्ञान होतं आधी, 10 नाहीयेत. हे होतं अज्ञान. पण त्या 10 वर अजून एक थर आला आवरणाचा. आपण होतो 10 पण आपण आता 9 आहेत म्हणल्यानंतर गुरु महाराज आपल्याला माफ केल्याशिवाय राहणार नाही. विचाराची एक शृंखला झाली. आवरण, आवरण. जीवाची दुसरी अवस्था आहे आवरण. जीवाची तिसरी अवस्था आहे विक्षेप. विक्षेप नावाची तिसरी अवस्था आहे. आता आपण कुठे होतो परत चला, आपल्याला दृष्टांत सोडायचंच नाही शेवटपर्यंत. जीवाची तिसरी अवस्था आहे विक्षेप नावाची अवस्था. ही विक्षेप अवस्था काय महाराज पहा तुम्ही. विक्षेप नावाची अवस्था अशी आहे की त्यातला एक जण असा म्हणला, बाबा एक जण असा म्हणला की म्हणे आपल्याला जर आपण त्या 10व्याला सापडलं नाही तर त्याची आई आपल्याला फार मारेल. एवढी मारेल, एवढी मारेल, एवढी मारेल की आपल्याला आपलं काहीच खरं राहणार नाही. आपल्याला गुरुकुलामधून गुरुजी काढून टाकतील. काय झालं? मनामध्ये तरंग निर्माण झाले. मनाचे तरंग निर्माण होणं म्हणजे विक्षेपावस्था. विठ्ठल 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 विठ्ठल. विक्षेप अवस्था झाली. पहिली अवस्था कुठली? अवघडच आता आहे. पहिली अवस्था कुठली झाली? दुसरी अवस्था, तिसरी अवस्था अज्ञान, आवरण, विक्षेप. 3 अवस्था आपण पाहिल्या. महिला मंडळींतून आवाज. पहिली अवस्था, दुसरी, तिसरी. विठ्ठल विठ्ठल 3 अवस्थांचा आपण विचार करून आलो आणि त्या 3 अवस्थांच्या नंतर पुढची अवस्था आहे परोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान नावाची अवस्था आहे. आता हे परोक्ष ज्ञान म्हणजे काय? त्यातला एक थोडा शहाणा होता बाबा. एक शहाणा माणूस होता, एक शहाणा मुलगा होता. तो म्हणला, अरे 10वा आहे, दशमहा अस्ति. 10वा आहे, 10वा कुठे त्याला माहिती नाही. तो कन्फ्यूज झाला. 10वा आहे हे कळलं पण कुठे याची अनुभूती नाहीये. परोक्ष ज्ञान. 10वा आहे हे माहितीये, आहे हे माहितीये, परमात्मा आहे हे माहितीये. सद्गुरूंनी आपल्याला बोध दिलाय, अरे तत्वमसी, तत्वमसी. तो तूच आहेस, तो तूच आहेस, तो तूच आहेस. या महावाक्याचा बोध केला. आम्हाला शब्द माहितीये पण अनुभूती नाहीये. शब्द आम्हाला माहितीये, शब्दाने माहित असणं म्हणजे काय झालं? परोक्ष ज्ञान. आपण व्यवहारामध्ये परोक्ष म्हणत असताना प्रत्यक्ष या अर्थाने वापरतो, पण वेदांतामध्ये तसं नाही, उलट आहे. परोक्ष म्हणत असताना अप्रत्यक्ष असा अर्थ होतो. परोक्ष ज्ञान म्हणजे काय? आम्हाला ऐकून माहितीये, 10वा आहे आम्हाला ऐकून माहितीये. परोक्ष ज्ञान. आणि त्याच्या पुढची अवस्था आहे अपरोक्ष ज्ञान. काय झालं? तिथूनच एक माणूस, एक साधू चालला होता.
त्याच नदीच्या तीरावरून एक साधू चालला होता. त्या साधूने पाहिलं की मुलांच्या मध्ये काहीतरी गोंधळ उडालाय, काहीतरी त्यांना मदतीची आवश्यकता आहे. म्हणून तो साधू आला आणि त्या साधूनी एकाला विचारलं, काय रे म्हणे, काय झालंय, कशामुळे तू असं हे करायला लागलाय? त्यांनी सांगितलं, काही नाही म्हणे, आम्ही होतो 10 पण राहिलो 9. प्रश्न असा आहे, कळालंय कोणीतरी 10वा आपल्यातच आहे, कुठे हे माहित नाही. गुरुनी सांगितलं, अरे वेड्या, 10वा तूच आहेस. 10वा कोण आहे? तूच आहेस. माहिती आहे त्यातच आहे, पण तो कोण आहे माहित नाही. गुरूंना यावं लागलं, साधूंना यावं लागलं की 10वा तूच आहेस. हे झालं अपरोक्ष ज्ञान. विठाला विठ्ठल. अपरोक्षत्वाने त्यांनी जसा परमार्थामध्ये आपल्याला सद्गुरू बोध देतात, तत्वमसी तत्वमसी सोहम सोहम सोहम, हा उपदेश दिला, आपण ऐकला, आपण साधना करतोय. गुरूंकडनं ऐकल्यानंतर ते झालं परोक्ष ज्ञान. आपण सोहम मंत्राची साधना केल्यानंतर आपल्याला काही काळानंतर अनुभव प्राप्त झाला, ते झालं अपरोक्ष ज्ञान. विठ्ठल विठ्ठल. एकदा अपरोक्ष ज्ञान झालं आणि अपरोक्ष ज्ञान झाल्यानंतर पुन्हा सोहम 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 या मंत्रामध्ये पुन्हा साधक स्थिर झाला की स्थिर झाल्यानंतर तृप्ती प्राप्त होते. म्हणजे पहा, तृप्ती प्राप्त व्हायला किती लाटावे लागतात, किती लाटावे लागतात. तृप्ती प्राप्त होते आणि या तृप्ती नंतरची पुढची एक अवस्था आहे, ती म्हणजे निरांकुशा तृप्ती, की जिच्यावर निरांकुश भगवंताचा अंकुश राहत नाही ना तुमचा अंकुश राहत नाही. सोहम साधनेमध्ये इतका पुढे जातो, इतका पुढे जातो की पुन्हा कशाचंच भान राहत नाही. ही झाली निरंकुशा तृप्ती. आणि अशी जी तृप्ती आहे, साधावया काज तृप्तीची, ही तृप्ती साधण्यासाठी माझ्या मना होई पक्षीराज. अशी जर तृप्ती तुला पाहिजे असेल, माझ्या मना काय कर, तू पक्षीराज हो. बर, कळालं इथपर्यंत? आता काय व्हायचं सांगितलं? काय व्हायचं सांगितलं? कोणाला व्हायचं सांगितलं? मनाला पक्षीराज व्हायचं सांगितलं. कशासाठी सांगितलं? तृप्ती साधण्यासाठी पक्षीराज व्हायचे सांगितलं. पण मग पक्षीराज होऊन जायचं कुठं? अभंगाचं पहिलं चरण. हरी नाम वेली पावली विस्तार, हरी नाम वेली पावली विस्तार, पावली विस्तार, हरी नाम वेली 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 पावली विस्तार, भारत ओलावली फळी फुली, भारत ओलावली तेथे माझ्या मना होय पक्षीराज, तेथे माझ्या मना होय पक्षीराज. मनाला पक्षीराज व्हायचं सांगितलं, मनाला तृप्ती साधण्यासाठी पक्षीराज व्हायचं सांगितलं. पण मग पक्षीराज होऊन जायचं कुठं? हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार बोलावली. माझ्या मना, ज्या ठिकाणी हरिनाम रूपी वेली विस्तार पावली, ज्या ठिकाणी हरिनामाची वेली विस्तार पावलेली आहे, त्या विस्तार पावलेल्या ठिकाणी तू जा आणि त्या ठिकाणी जाऊन तू स्थिर हो.
तुकोबारायांनी काय सांगितलं की ज्या ठिकाणी हरिनामाची वेली विस्तार पावली आहे, मग अशी हरिनामाची वेली विस्तार कुठं पावली? माझ्या ज्ञानोबारायांच्या चरणी विस्तार पावली. तुकोबारायांना यामधून काय सांगायचंय? ज्ञानोबारायांसारखे संत जे आहेत, की जे संत भगवंताच्या नामस्मरणामध्ये पूर्ण वेळ पार्ट टाइम नाही, भगवंताच्या नामस्मरणामध्ये पूर्ण वेळ रत झालेले आहे, अशांच्या ठिकाणी हरिनाम वेली पावली विस्तार. अशांच्या ठिकाणी हरिनाम रूपी वेली विस्तार पावली. हरिनाम रूपी वेली कुठं विस्तार पावली? या सद्गुरू श्री दादा महाराजांच्या या प्रांगणामध्ये, विश्व पंढरीमध्ये हरिनाम रूपी वेली विस्तार पावली. काय इथं सकाळी उठल्यापासून नामस्मरण, सकाळी उठल्यापासून जर एकूण इथं आल्यापासून पाहत असाल, सकाळी उठल्यापासून आपण सद्गुरूंच्या जवळ कसं जाऊ, हेच सगळे उपक्रम या ठिकाणी. हरिनाम वेली पावली विस्तार. सद्गुरूंच्या ज्ञानोबारायांच्या पासून सुरू झालेली ही परंपरा, सद्गुरू गुंडा महाराजांपासून पुढे आलेली ही परंपरा, देवनाथ महाराजांपासून पुढे आलेली परंपरा आज महाराजांच्या रूपाने काय करतीये? विस्तार पावली. काय करतीये? हरिनाम वेली. ही हरिनामाची वेली आहे, सगळ्यांना आपल्याला सामावून घेऊन ही आपल्याला काय करते? आपल्या कल्याणाची अवस्था मनामध्ये धरते. संत जे आहेत, ज्या ठिकाणी संतांची वस्ती आहे, त्या ठिकाणी हरिनाम वेली पावली विस्तार. फळी पुष्पी भार बोलावली. मला सांगा आता, ज्ञानोबारायांच्या ठिकाणी म्हणजे संबंध परंपरेच्या ठिकाणी लावून घ्या, संतांच्या ठिकाणी हरिनाम रूपी वेली विस्तार पावली. बरोबर. तृप्ती नेमकी संतांजवळ राहते का? काय सांगितलं? तृप्ती साधण्यासाठी माझ्या मना तू हरिनाम रूपी वेली ज्ञानोबारायांसारख्या संतांच्या ठिकाणी, ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी तू जा. आता ज्ञानोबारायांच्या ठिकाणी तृप्ती कशी राहते? तृप्ती कशी राहते? नाथबाबांनीच एका अभंगामध्ये सांगितलंय. चालविली जड भिंती हरले चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरले चांगयाची. चालविली जड भिंती हरले चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. 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 चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. 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 चालविली जड भिंती हरली चांगयाची भ्रांती. मोक्ष मार्गाचा सांगाती ज्ञानोबा माझा. विठ्ठल 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 विठ्ठल. नाथ बाबांनी सांगितलं की माझा ज्ञानोबा कसा आहे? मोक्ष मार्गाचा सांगाती. या सगळ्या मोक्ष मार्गावर जर कोणी मला तारणारा असेल तर माझ्या ज्ञानोबांशिवाय कोणी नाही. माझ्या ज्ञानोबांशिवाय कोणी नाही. हा अभंग पूर्णच पहा. कैवल्याचा पुतळा प्रगटला पुतळा, चैतन्याचा दिवाळा ज्ञानोबा माझा. आहा, काय शब्द आहेत, काय शब्द आहेत. ज्ञानोबारायांच्या बद्दल प्रेम व्यक्त करावं ते नाथबाबांनी, चोखोबारायांनी, निळोबाराय महाराजांनीच. तुम्ही सगळं पहा. जर ज्ञानोबारायांच्या प्रती आपली भक्ती दृढ व्हावी असं वाटत असेल ना, ज्ञानोबारायांच्या वर्णनाचे सगळ्या संतांच्या अभंग पहा. ज्ञानोबारायांच्या प्रती आपल्या मनामध्ये वाढता श्रद्धाभाव राहील. गुरुवर्य चंद्रशेखर महाराजांच्या एका प्रवचनामध्ये ऐकलेलं वाक्य,
ऐका, फार महत्वाचं वाक्य आहे, कल्याण करून टाकणारं वाक्य आहे. या कीर्तनामधून एवढं वाक्य जरी तुम्ही घेऊन गेला तरी जीवाचं कल्याण होईल, एवढं चांगलं वाक्य आहे. ऐका, महाराज म्हणाले होते, जीवनामध्ये आल्यानंतर आपण काय करावं, काय करावं. महाराज म्हणाले, काही नाही, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी आपला वाढता श्रद्धाभाव असणं, यातच मनुष्य जन्माची सार्थकता आहे. ज्ञानोबाराय, टाळ्या वाजवा, ज्ञानोबाराय तुकोबारायांच्या चरणी वाढता श्रद्धाभाव असणं, यातच मनुष्य जन्माची सार्थकता आहे. मी कधी असं म्हणत नाही, आपल्या परंपरेमध्ये चालत नाही, पण वाक्यच असं आहे. काय करू मी सांगा. माऊलींच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी आपला श्रद्धाभाव नेहमी वाढता चढता असला पाहिजे. आपला जर पुन्हा पुन्हा आपल्याला जर आळंदीला जावं वाटत असेल, पुन्हा पुन्हा जर आपल्याला आपल्या सद्गुरुनाथांकडे जावं वाटत असेल, तर समजायचं की या जन्मात आपल्याला ज्ञानोबारायांचं दर्शन आहे. आपल्या सद्गुरूंच्या प्रती जर आपला वाढता श्रद्धाभाव असेल, काही नाही, याच जन्मामध्ये ज्ञानोबारायांचं दर्शन आपल्याला प्राप्त होणार. संतांच्या बाबतीत विचार करत असताना संत माझ्या ज्ञानोबारायांबद्दल जेव्हा बोलतात, त्यावेळेला संतांच्या हृदयामध्ये एक वेगळीच जाणीव आहे, वेगळीच जाणीव आहे. सगळ्या संतांनी ज्ञानोबा माझा, माझा आहे. कसा आहे ज्ञानोबा? माझा आहे. ज्ञानोबा कसा आहे? कैवल्याचा पुतळा. कैवल्याचा पुतळा म्हणजे काय? अहो, मोक्षाचा पुतळा, मुक्तीचा पुतळा, नवे नवे तृप्तीचा पुतळा. विठ्ठल 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 विठ्ठल. म्हणून हो, म्हणून ज्ञानोबारायांच्या ठिकाणी हरिनाम वेली पावली विस्तार. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी ही हरिनाम रूपी वेली विस्तार पावली. तुकोबाराय म्हणतात, माझ्या मनात तिथं जा, तृप्तीचं सुख घे, कारण ज्ञानोबाराय कैवल्याचे पुतळे आहेत. ज्ञानोबाराय मोक्ष मार्गाचे सांगाती आहेत. जर मोक्ष 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 तुला पाहिजे असेल तर जा माझ्या ज्ञानोबारायांकडं. एकदा जर ज्ञानोबारायांचं मनापासून तुम्ही जर दर्शन घ्याल, मोक्ष काय, मोक्षाचा बाप तुमच्या जवळ येईल. एकदा फक्त श्रद्धापूर्वक ज्ञानोबा माझा, एकदा फक्त दिवसातून आपण ज्ञानोबा माझा जर म्हटलं तर संपलं. दुसरं काहीच साधन करायची आवश्यकता नाही. ज्ञानोबा माझा. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी हरिनाम वेली पावली विस्तार. विस्तार हरिनाम रूपी वेली ज्ञानोबारायांच्या ठिकाणी पावली आहे. संतांच्या ठिकाणी विस्तार पावली आहे. तुकोबारायांनी अभंगाच्या या चरणाच्या उत्तरार्धामध्ये संतांचा स्वभाव सांगितला. काय सांगितला? संतांचा स्वभाव सांगितला. संत कसे आहेत? ज्यांच्या ठिकाणी हरिनाम रूपी वेली विस्तार पावली ते कसे आहेत? फळी पुष्पी भार ओल्हावली. ते कसे आहेत? काही नाही, फळी पुष्पी भार, फळाने फुलांनी एकदम बहरलेले आहेत, आणि बहरलेले असल्यामुळे ते वाकलेले आहेत. त्यांच्या ठिकाणी नम्रपणा आलाय. साधना ज्या वेळेला फळाला येते, साधना फळाला आल्यानंतर अंतःकरणातली सगळी जळमटा जेव्हा दूर होतात, त्यावेळेला अहंकार सुद्धा राहत नाही. पहा तुम्ही, अहंकार सुद्धा राहत नाही. आपण आपल्या सद्गुरूंच्या समोर जेव्हा जातो, किती सहज असावं माणसं, किती सहज असावं. सगळ्या संतांनी पहा, अहो एवढं सगळं साम्राज्य पूजनीय महाराजांचं आहे, पण किती नम्र असावं. अहो नम्र असावं, पण नम्री नसू नये. संतांचा स्वभाव तुकोबारायांनी सांगितला. ज्या ठिकाणी हरिनाम रूपी वेली विस्तार पावली, त्यांचा स्वभाव काय? फळी पुष्पी भार बोल्हावली. फळांच्या ओझ्याने, फुलांच्या ओझ्याने ते असे एकदम वाकलेले असतात. नम्र झाला भूता जेणे कोंडिले अनंता. नम्र नम्र झालेले असतात. किती नम्र, किती नम्र. एक व्याख्या ज्ञानोबारायांनीच केलेली सांगतो आणि पुढे जातो. ज्ञानोबाराय म्हणले, संत किती असतात, कसे असतात? अखंड अगरवता असती, तयाची विनय हेची संपत्ती, ते जय जय मंत्रार्पिती माझ्या चिठाई. ज्ञानोबारायांनी सांगितलं, संत कसे आहेत? अखंड अगर्वता असती. अखंड, एक मिनिट सुद्धा त्यांच्या मनामध्ये गर्व निर्माण होत नाही. ते कसे आहेत? अगर्वता असती, अगर्व आहेत. त्यांच्या मनामध्ये कसलाही अहंकार नाही. तयाची विनय हेची संपत्ती. माझी माऊली म्हणाली, त्यांचं संपत्ती काय? पैसा, सोनं, शेअर मार्केट नाही. विनय हेची संपत्ती. विनय, त्यांच्यामधला असणारा विनय, त्यांच्यामध्ये असणारी नम्रता, हीच त्यांची संपत्ती आहे. जगामध्ये काही केलं नाही तरी चालेल, पण विनय व्हावा माणसामध्ये, विनय असायला हवा. तुम्ही किती 4 पैसे कमी कमवा, पण मनामध्ये विनय पाहिजे. आणि तो विनय जर प्राप्त करायचा असेल तर सद्गुरूंच्या चरणाशी यावं लागेल. अखंड
अगरवता असती तयाची विनय हेची संपत्ती. विनय हीच संपत्ती संतांची आहे आणि अशी विनय हेची संपत्ती तुकोबारांनी लक्षण सांगितलं. फळी पुष्पी भार वल्हावली तिथं माझ्या मनात जा आणि पक्षीराज हो विठोबार माये. जय जय काय वाजवा. जय जय विठोबार कुमारे. म्हणा म्हणा म्हणा. जय जय विठोबार कुमारे. जय जय विठोबार कुमारे. वारे वा. विठोबार कुमारे. बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव माऊली ज्ञानेश्वर जगद्गुरु तुकाराम सद्गुरु दादा महाराज की. सद्गुरु श्री विश्वनाथ महाराज की. ठोबा. जय जय 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 बोला बोला बोला. जय जय ठोबा. जय जय ठोबा. जय जय ठोबा. जय जय ठोबा. हरिनाम वेली पावली विस्तार फळी पुष्पे भार ओल्हावले. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीचे या. विठ्ठल 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 विठ्ठल. जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांनी सांगितलं की माझ्या मना ज्या ठिकाणी ज्ञानोबारायांसारखे संत वसती करतात, ज्ञानोबारायांसारख्या संतांची ज्या ठिकाणी राहणं होतं त्या ठिकाणी तू जा आणि पक्षीराज हो. पक्षीराज हो कसा हो. मनाने तू श्रवण कर. तृप्ती होईपर्यंत ज्ञानोबारायांची सेवा कर. तृप्ती होईपर्यंत संतांची सेवा कर. आपल्या मनाला तुकोबारायांनी उपदेश केला. मनाला उपदेश केला. एक दोन गोष्टी सांगायच्यात. थोडासा वेळ माझ्याकडे हातात शिल्लक आहे. महाराजांकडे मी 10:15ची परवानगी घेतली आहे, त्याच्यामुळे मी थोडंसं अजून बोलणार आहे. इथं हा जो अभंग आहे या अभंगामध्ये एक शंका थोडीशी उपस्थित होते. त्याला पूर्व पक्ष म्हणतात. एखादा ज्या वेळेला प्रमेय सिद्ध करायचा असतो तो प्रमेय सिद्ध करत असताना अगोदर पूर्व पक्ष, नंतर उत्तर पक्ष आणि उत्तर पक्षानंतर सिद्धांत स्थापना. काय बऱ्याच त्याच्यामध्ये रीती आहे. पूर्व पक्ष नेमका याच्यामध्ये असा उत्पन्न होतो की तुकोबारायांनी म्हटलंय हरिनाम वेली विस्तार पावली. आपण अर्थ केला की संतांच्या ठिकाणी हरिनाम रूपी वेली विस्तार पावली आहे. माझी शंका अशी आहे, माझ्या पामराची शंका अशी आहे की जर ज्ञानोबारायांच्या ठिकाणी विस्तार हरिनाम वेली पावली असेल तर ती कधी लहान होती का? ज्ञानोबारायांच्या हृदयामध्ये हरिनाम कधी लहान होतं का? हरिनाम कधी छोटस होतं का? विस्तार केव्हा शक्य असतो? एखादी गोष्ट ज्या वेळेला लघु असते, लहान असते, तेव्हा तिचा विस्तार होतो. आणि जर हरिनाम वेली विस्तार पावली तुकोबाराय म्हणतात तर अगोदर लहान रूपाला ती हरिनाम वेली होती का? याला संतांची प्रमाण आहे. याला संतांची प्रमाण. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीचे झाड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीची झाड. ज्ञानदेव पूजे निवृत्तीचे झाड. गगनाउली वाला नाम आहे. गगनाउली वाला नाम आहे. गगनाउली वाला नाम आहे. गगनाउली वाला नाम आहे. संतांनी सांगितले, ज्ञानोबारायांनी सांगितलं, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड गगनाहुनी वाढ. नाम कसं आहे? गगनाहुनी. सगळ्यात व्यापक काय सांगितलंय? आकाशे व्यापक सांगितलंय.
वेदांतामध्ये आपण चिंतन करत असताना पंचमहाभूतांपैकी आकाश व्यापक आहे असं वेदांत शास्त्रामध्ये वर्णन येतं. पण मग ज्ञानोबारांनी सांगताना सांगितलं भगवंताचं नाम हे आकाशापेक्षाही पुढचं आहे. आकाश की झाड की पत्ती, ज्ञानदेव पुषे निवृत्तीशी चाड, गगनाहुनी वाड नाम आहे. नाम फार व्यापक आहे, हरिनाम व्यापक आहे. ज्ञानोबारांच्या ठिकाणी तर हरिनाम व्यापकच आहे. पण असं असताना सुद्धा मग हरिनाम रूपी वेली विस्तार का? माझा मुद्दा इथे आहे. विस्तार का पावली याचा मुद्दा आहे. काय महाराज, फार गोड चिंतन आहे. शेवटचे 5-10 मिनिटं मी तुमची घेणार आहे, लक्षपूर्वक ऐका. वारकरी संप्रदाय जो आपला आहे ना, तो आपला वारकरी संप्रदाय फार विशाल आहे, फार महान आहे, फार 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 विशाल आहे. आपल्या वारकरी संप्रदायाने आपली उपासना काय मानली असेल तर आपली उपासना भक्ती मानली. आपली उपासना भक्ती हीच मानली. ही उपासना करत असताना, नामचिंतन करत असताना आपल्याला जायचं कुठवर आहे? आपल्याला ज्ञान प्राप्त करायचं आहे. आणि ज्ञान प्राप्त केल्यानंतर सगळं सोडून सबकुछ छोड छाडके कुठेतरी लांब जायचंय का? आपल्याला काय करायचंय? आपल्याला हरिभजन करत करत, ऐका फार महत्वाची गोष्ट आहे, आपल्याला सोहम साधना करत करत आपल्याला भगवंताच्या चरणात जवळ जायचंय. आपल्याला ज्ञान प्राप्त करून मोक्ष नाही मिळवायचा. मोक्षपदे तुच्छ केली या कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. आपली वारकरी परंपरा, आपली ज्ञानोबारायांची परंपरा ज्ञानोत्तर परमलक्षणा भक्ती मानणारी परंपरा आहे. सीताराम महाराज, ज्ञानोत्तर परमलक्षणा भक्ती मानणारी आपली परंपरा आहे. आपण भजन करत करत ज्ञान प्राप्त करायचं. सोहम साधना करत करत, अहम ब्रह्मास्मी म्हणत म्हणत, तत्वमसी महावाक्याचा बोध करत करत आपल्याला ज्ञानाच्या त्या अवस्थेपर्यंत पोहोचायचंय. ज्ञान झालं, मोक्ष प्राप्त झाला. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर आपल्याला थांबायचं नाही. कसं म्हणता तुम्ही? नाही. मोक्ष प्राप्त झाल्यानंतर सुद्धा पुन्हा श्री विठ्ठल श्री विठ्ठल, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जपातच निरंतर राहायचं. ज्ञान झालं म्हणून थांबायचं नाही. ज्ञान झालं म्हणून थांबणारी आपली परंपरा नाही. ज्ञान झालं म्हणून अधिक जप करणारी आपली परंपरा आहे. विठ्ठल 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 विठ्ठल. साध्य काय आणि साधन काय याचा विचार लक्षात घ्या. साध्य काय? जगतामध्ये असं म्हणलं जातं की 4 पुरुषार्थ आहे. 4 पुरुषार्थ आहे. त्या 4 पुरुषार्थ, धर्म अर्थ काम, धर्म अर्थ काम, धर्म अर्थ काम. किती पुरुषार्थ आहेत? 5. किती पुरुषार्थ आहेत? 4 पुरुषार्थ आहेत. शास्त्रामध्ये असं सांगितलंय चौथा परम पुरुषार्थ आहे. चौथा एकदा मोक्ष प्राप्त केला की मोक्ष प्राप्त केल्यानंतर पुन्हा माघारी येणं नाही. पण आपली परंपरा आपल्याला सांगते एकदा तुम्ही मोक्षापर्यंत गेला, मोक्षापर्यंत हरिभजन तुम्ही करत गेला की हरिभजन केल्यानंतर पुन्हा मोक्षाला खिशात घाला आणि श्री विठ्ठल म्हणा. याने घातली मुक्तीची गवांदी, मिळविली मांदी. मुक्तीची गवांदी घातली म्हटलंय संतांनी. मुक्ती खिशात घातली आणि मग विठ्ठल 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 ज्ञानोबा तुकाराम काय म्हणायचंय आपल्याला? सद्गुरूंच्या जवळ आलं की साधना करावी. साधना करत वाढत 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 मोक्षाच्या अवस्थेपर्यंत जावं आणि मोक्षाच्या अवस्थेमध्ये एकदा गेलं की मग पुन्हा भजनामध्ये स्थिर व्हावं. आपली ही परंपरा आहे. चहुपुरुषार्थाची येशिरी भक्ती जैसी, ज्ञानेश्वरीचा 18वा अध्याय. माऊली मांडतात की चहुपुरुषार्थ, 4 पुरुषार्थाच्या डोक्यावर भक्ती आहे. 4 पुरुषार्थाच्या डोक्यावर काय आहे? भक्ती आहे. ती भक्ती आपल्याला करायची. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. एवढं का सांगितलं? का सांगितलं? कारण माझा उत्तर पक्ष मला करायचं म्हणून सांगितलं. काय उत्तर पक्ष मला करायचा आहे? अहो, उत्तर पक्ष माझा असा आहे, विस्तार पावली म्हणत असताना ज्या वेळेला ज्ञानोबारायांना किंवा तुकोबारायांना अपेक्षित आहे की ती परिच्छिन्न आहे, परिच्छिन्न म्हणत असताना साधन रूपाची ती भक्ती आहे. साधन रूपाला ते हरिनाम आहे. साधन रूपाला म्हणजे काय? साधना सुरू केल्या केल्या विठ्ठल 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 म्हणत असताना ज्ञान प्राप्त नाहीये, अलीकडं आहोत. त्या तृप्तीच्या अलीकडं थोडं आहोत. अलीकडचं नाम म्हणजे ते नाम कसं आहे? अलीकडचं आहे. आणि विस्तार पावली म्हणत असताना ते आपण क्रॉस करून पुढे जाऊन त्या चहुपुरुषार्थाच्या शिरावर बसून पुन्हा भक्ती करतो. तो म्हणजे विस्तार पावली.
म्हणून ज्ञानोबारायांच्या ठिकाणी हरिनाम वेली विस्तार पावली फळी पुष्पी भार ओल्हावली. ज्ञानोबारायांच्या ठिकाणी संतांच्या ठिकाणी ती कशी आहे, विस्तार पावलेली ती भक्ती आहे. आणि विस्तार पावलेली ती भक्ती असल्यामुळं ती कशी आहे, ती गोड आहे, ती गोड आहे, ती गोड आहे. आणि ती साध्या प्राप्ती नंतरची भक्ती. ज्ञानोबारायांना काय अवघड आहे? ज्ञानोबाराय कोण आहेत? ज्ञानोबाराय साक्षात कैवल्याचे अधिकारी आहेत. कैवल्य वाटणारे माझे ज्ञानोबाराय. अहो, ज्ञानेश्वरीचा एक ओवी जर आपण वाचली, लक्षात घ्या, मनापासून जर एक तरी ओवी अनुभवली, नामदेवांनी सांगितलं, एक तरी ओवी नामा म्हणे ग्रंथ श्रेष्ठ ज्ञानदेवी, एक तरी ओवी अनुभवावी. एक तरी ओवी अनुभवणं म्हणजे काय, थोडक्यात सांगून जातो. माझ्याकडे अजून 10 मिनिटं आहेत, लक्ष माझं घड्याळीकडे आहे. ओवी अनुभवणे म्हणजे महाराज काय, अनुभवणं म्हणजे काय? काही नाही, एक ओवी घ्यायची, करून पहा. ज्ञानेश्वरीची पारायण आपण सगळी मंडळी करत आहात, आपण खरोखर धन्य आहात. काही नाही, एक ओवी घ्यायची बाबा, एक ओवी घ्यायची ज्ञानोबारायांची. काय ओवी घेऊयात, चला. अखंड अगरवता असती तयाची विनय हेची संपत्ती, ते जय जय मंत्रार्पिती माझ्याची ठाई. सकाळी उठलं, सकाळी उद्या उठले, कुठलीही ओवी तुम्ही घ्या, ज्ञानेश्वरी पारायणातली तुमची कुठलीही ओवी तुम्ही घ्या. आता तुम्ही पारायण करत असाल, दुसरा दिवस आत्ताचा आहे, अजून 5 दिवस तुमच्याकडे अनुभव घेऊन पहा. नामदेवांनी सांगितलं ना आपल्याला काय करायचं, काय नाही. सकाळी उठलं की एक ओवी घ्यायची, कोणती, मी उदाहरण सांगितलं. आणि सकाळी उठल्यापासून जे जे काही आपण क्रिया करतोय, ऐका, ज्या ज्या काही आपण क्रिया करतोय, त्या क्रिया करत असताना ती ओवी त्या क्रियेला कशी युक्त आहे हे पाहायचं. अंघोळ करताना अखंड अगरवता असती तयाची विनय हेची संपत्ती. ब्रश करताना अखंड अगरवता असती. पुढे जेवताना जर कमी वरण वाढलं गेलं, अखंड अगरवता असती. घरी फोन केला नाही तुम्ही तुमच्या मिसेसला, फोन आला, चिडायला लागले, काय नाही, अखंड अगरवता असती. एखादं अजून काम तुमचं बाकी असेल, बँकेमध्ये एखादा जण तुमचा मुलगा गेला नाही, काही नाही, चिडू नका, अखंड. तुम्ही म्हणत अखंड अखंड तयाची विनय हेची संपत्ती. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत या ओवीचं इतकं चिंतन करा, इतकं चिंतन करा. असं चिंतन करणं म्हणजे ती ओवी अनुभवणं. विठ्ठल 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 विठ्ठल. संतांचं वाङ्मय अनुभवताना असं अनुभवायचं, नाही तर नुसते पारायण केले, पण पारायण केल्यानंतर अनुभूतीचा पत्ता नाही, जमणार नाही. तुका म्हणे अंगी व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल करू. आधी अंगी व्हावं लागेल, अगोदर तो अनुभव प्राप्त करून घ्यावा लागेल. आणि मग प्राप्त करून घेतल्यानंतर आपल्याला पुढे जायचंय. मला सांगायचं काय की ज्ञानेश्वरी एवढी आहे. हरिनाम वेली विस्तार पावली म्हणत असताना साध्य रूपाचं ती अवस्था आहे. काहीतरी मोक्ष प्राप्त झालाय आणि मोक्ष लघुताकृत, मोक्षाला बाजूला सारून भक्ती पुढे गेलीये. अशी भक्ती कुठे? माझ्या ज्ञानोबारायांच्या ठिकाणी आहे, सद्गुरू श्री दादा महाराजांच्या ठिकाणी आहे, सद्गुरू श्री विश्वनाथ महाराजांच्या ठिकाणी आहे. आणि आपण सगळ्यांनी काय करावं? त्या वेलीमध्ये जावं, शांत बसावं. त्या वेलीमध्ये जावं, या वेलीमध्ये यावं. आपण शांतपणे त्या सावलीमध्ये बसून अखंड नामस्मरणाची साधना करावी. हरिनाम वेली पावली विस्तार, फळी पुष्पी भार ओल्हावली. फळाने पुष्पाने ती ओल्हावली आहे, ती वाकलेली आहे. मुळामध्ये ही जी वेली आहे ती होती कशी? अभंगाचं 3रं चरण. मुळीची यानी जे दाखविली गोडी,
बीजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची. ही जी वेल आहे ती वेल हरिनामाची ही सगळी इथं विश्व पंढरीमध्ये पूर्ण आहे. विश्व पंढरीमध्ये हिचा विस्तार झालाय. नवे नवे आपल्या सद्गुरू श्री दादा महाराजांच्या सद्गुरू श्री विश्वनाथ महाराजांच्या शिष्य परिवाराच्या रूपाने सगळ्या भारतामध्ये हिचा विस्तार झालाय. पण हा विस्तार होत असताना मूळ कसं आहे? मुळीची या बीजे दाखविली गोडी. मूळ फार गोड आहे. मूळ कसं आहे? मूळ गोड आहे म्हणून पुढचं सगळं गोड आहे. मूळच मुळात गोड आहे. महाराजच मुळात गोड आहे. महाराजांनी दिलेली साधना मुळात गोड आहे आणि विश्व पंढरी मुळात गोड आहे. विठ्ठल तुकोबर यांनी सांगितलं. संतांच्या ठिकाणी काय? संतांची ही जी हरिनामरूपी वेली आहे ती मुळातच गोड आहे. मुळीची या बीजे ती मुळातच गोड असणारी ती वेली तिनं काय केलं? दाखविली गोडी. तिने गोडी आपली दाखवली. मुळीची या बीजे दाखविली गोडी लवकरची जोडी झाली याची. कशी झाली? लवकर जोडी झाली. म्हणजे लवकर ही महात्म्य हिचं कळालंय आपल्याला. तेथे माझ्या मना होई पक्षीराज साधावया काज तृप्तीची या. तिथं जा बाबा की जी गोड आहे. ऐका, जी वेली गोड आहे, जी वेली विस्तार पावली आहे, जी वेली तृप्ती देण्यास सामर्थ्य ठरते, अशी जी ज्ञानोबारायांसारख्या संतांच्या ठिकाणी असणारी जी हरिनामाची वेली आहे तिथं माझ्या मनात जा. कसं जा? कसं जा? कसं जा? लवकर जा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे क्षणोक्षणा जातो काळ. 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 गोडी ते रसाळ अंतरे. गोडी ते रसाळ अंतरे. तेथे माझ्या मनात होई पक्षीराज. तेथे माझ्या मनात होई पक्षीराज. गोडी ते रसाळ अंतरेल. गोडी ते रसाळ अंतरेल. तेथे माझ्या मना होई पक्षीराज. तेथे माझ्या मना होई पक्षीराज. माझ्या तुकोबर यांनी सांगितलं, बाबा लवकर जा, लवकर जा, नाहीतर कोडी ते रसाळ अंतरेल. लवकर जा आणि लवकर जाऊन तू त्या संतांचा आश्रय कर. आपण काय करायचंय? 2 मिनिटात सेवा आपली संपणार आहे. आपण काय करायचं? तर आपण काही करायचं नाही. काय करायचंय? आपण दादा महाराजांच्या चरणाजवळ यायचंय. सद्गुरू श्री विश्वनाथ महाराजांच्या चरणाजवळ यायचंय आणि येऊन आपलं डोकं चालवायचं नाही. ते जशी बुद्धी देतील, महाराज जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे आपण चालायचंय. कारण काय? हरिनाम वेली विस्तार पावली फळी पुष्पी भार मोलावली. हरिनाम रूपी वेली इथं या जागेवर विश्व पंढरीमध्ये विस्तार पावलीये. आपण त्या वेलीमध्ये आलो. आपण काय करायचं? शांतपणे बसायचं आणि आपण तो रसपान करत राहायचं. एवढं जरी आपण केलं तरी आपल्या जीवनाचं सार्थकत्व होणार आहे. अभंगाचा सगळा भावार्थ जो आहे तो माझ्या सद्गुरू श्री दादा महाराजांच्या, आमच्या महाराजांचं सुद्धा सद्गुरू दादा महाराजच नाव आहे. आमची जी मूळ परंपरा आहे त्या मूळ परंपरेमध्ये आमचे मूळ पुरुष सुद्धा सद्गुरू श्री दादा महाराज चातुर्मासी. थोडं सांगतो, 1 मिनिटात सांगतो. दादा महाराज कोण आहेत? आमचे
ज्यांच्याकडे भगवान प्रभू पांडुरंगासमोर 4 महिने चातुर्मासामध्ये कीर्तन करण्याची परंपरा आहे, ते म्हणजे आमचं घराणं, ते म्हणजे आमचे सद्गुरुश्री दादा महाराज. त्यांच्या काही कृपेने, त्यांच्या वेलीमध्ये मी राहिल्यामुळे जे काही मला स्फुरलं, त्यांच्याच कृपेने स्फुरले. जे काही स्फुरले ते महाराज समोर होते म्हणून स्फुरले. त्यांनी पाहिलं की संपलं, ते होते समोर, महाराज होते म्हणून त्यांच्या कृपेनेच सगळं स्फुरले. एवढं सगळं झालं. मग एवढं सगळं झाल्यानंतर काय करायचं? माऊलींचेच शब्द आहे, किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन हे सिद्धीस नेले, तेथ माझीची उरले पायिक पण. काय उरले? ही सेवा 2 तासाची केली, पायिक पण फक्त माझ्यासारख्याकडे उरलंय. माझ्या परंपरेचं ते पायिक पण आहे. सद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराजांचं पायिक पण आहे, तुकोबारायांचं पायिक पण आहे, संतश्रेष्ठ चोखामेळा महाराजांचं ते पायिक पण आहे. आणि याच परंपरेचा पायिक झाल्यामुळं, महाराजांची कृपा झाल्यामुळं थोडंफार बोलण्याचा साहस केलं. अथवा साहस माझ्यासारख्या बालकामध्ये नाहीये. झालेली सेवा सद्गुरु श्री महाराजांच्या चरणी, सद्गुरु श्री ज्ञानोबारायांच्या चरणी, तुकोबारायांच्या चरणी आणि महाराजांच्या चरणी अर्पण करतो. काही जर पुढं मागं झालं असेल, काही जर दोष असतील तर या देहाचे, चांगलं वाटलं तर सद्गुरूंचं आहे, एवढं बोलतो आणि अभंगाचा भावार्थ या ठिकाणी संपवतो. ज्ञानेश्वर एकदा श्री विठ्ठलाचं नामस्मरण करा. श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. बोला, टाळी वाजवा. श्री विठ्ठल